खांडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करते। टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रस्तुत मंथन 2022 को पावर्ड बाय कॅनन सिनेमा EOS सिस्टीममध्ये। सकाळ झाली की धावत दारात जायचं, वर्तमानपत्र आलेला हातात घ्यायचा, तो चाळायचा, त्यातला चिंटू शोधून तो वाचायची उत्सुकता ही वेगळीच। मग त्यातला खट्याळ चिंटू, सतत ओरडणाऱ्या जोशी काकू, मिनीची कुठेही न जुळणारी कविता, इथनं सुरू व्हायचा आपला दिवस। ह्याच चिंटूचे सहनिर्माता, कला विश्वातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व श्री चारुहास पंडित सर आपल्यासोबत आहेत। आज आपल्या गप्पा खूप छान रंगणारच आहेत, पण त्या अगोदर आपण पाहूयात एक छोटीशी चित्रफित। चिंटू या हास्य मालिकेमार्फत आपण सर्वांनी आपलं बालपण जगलं आणि जपलं। ज्यांनी तब्बल 30 वर्षापूर्वी चिंटू या पात्राला निर्माण केले, असे विविध गुणधारी व्यक्तिमत्व श्री चारुहास पंडित। चारुहास पंडित हे मूळ पुण्याचे। कमर्शियल आर्टमध्ये आपली डिग्री प्रथम क्रमांकाने पूर्ण केली। त्यानंतर स्वतःची ॲडव्हर्टायझिंग कंपनी सुरू केली आणि सुरू झाला चिंटूचा प्रवास। आज चिंटूला 30 वर्ष पूर्ण झाली। 21 नोव्हेंबर 1991। अरे वा, म्हणजे इतके वर्ष तो पॉप्युलर आहे। चिंटूला आता 30 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि जवळ 3 पिढ्या चिंटू वाचत मोठ्या झाल्या, याचा खूप आनंद होत असतो आम्हाला। लेझर तंत्रज्ञानाने वूड आर्टच्या संकल्पनेचा शोध लावला आणि भारतीय संस्कृतीला जपलं। अनेक पाठ्यपुस्तकात चित्र काढलीत। जापानी भाषेत तसेच कार्टून ॲनिमेशन, कम्प्युटर ग्राफिक्समध्ये विशेष प्रावीण्य मिळवले। आपण चिंटूला वृत्तपत्रात, मासिके व यूट्यूबमध्ये पाहिलेच, पण चित्रपटातून देखील चिंटू आपल्या भेटीस आला। चिंटूचे 46 पुस्तके देखील प्रकाशित झाली। अशा व्यक्तिमत्वाला खूप मोठ्या मोठ्या पुरस्काराने सन्मानित केले आहे। मराठी रत्न पुरस्कार, कॉस्मॉस पुरस्काराचे मानकरी 2005, व्यंगचित्रकार पुरस्कार 2010, पुण्यभिमान पुरस्कार 2010, व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रस्तुत मंथन 2022 या कार्यक्रमात। सर, आम्ही सर्वजण तुम्हाला एक कलाकार म्हणून ओळखतोच आणि तुमची कला ही आमच्यापर्यंत रोज चिंटूच्या माध्यमातून यायचीच। आज आपण ह्याच गोष्टींवर चर्चा करणार आहोत। सर, तुम्ही एक कलाकार म्हणून तुमच्या कला विश्वात प्रवेश कसा झाला, सुरुवात कशी केली? खरं तर ही सुरुवात लहानपणापासून झाली असं म्हणायला हरकत नाही। लहानपणी अनेक मुलांना असते तशी मला चित्रकलेची आवड होती। घरातल्या भिंती रंगवणे वगैरे याच्यापासून सुरुवात झाली ती। आणि कल जो आहे त्याला घरच्यांनी बऱ्यापैकी प्रोत्साहन दिलं, कौतुक करायचे। आणि मग जेव्हा 10वी परीक्षा झालो तेव्हा ठरवलं की आपण चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आणि मग तिथे खरा चित्रकलेचा पाया भरला गेला असं म्हणायला हरकत नाही। तर सुरुवात जी झाली ती अशी एक सरधोपट पद्धतीने झाली असं म्हणेन। सर, तुमचं पदवीचं शिक्षण हे अप्लाइड आर्ट्समध्ये पूर्ण झालेलं आहे, तर मग अप्लाइड आर्ट्स हेच क्षेत्र तुम्ही का निवडलं, म्हणजे इतरही क्षेत्र होती? खरं तर सांगू का की त्यावेळे हे क्षेत्र आमच्या घरातल्या कोणाला माहिती नव्हतं की त्यावेळे म्हणजे चित्रकलेतलं ॲप्लाइड आर्ट हे मी हे करतोय की चित्रकलेत पेंटिंग होतं, म्हणजे पेंटिंग्स तुम्ही जी बघता ती पेंटिंग्ज होतं। त्याच्यानंतर आर्ट टीचर डिप्लोमा, म्हणजे तुम्ही शिक्षक बनू शकता, आणि ॲप्लाइड आर्ट। पुण्यात तरी एवढे 3च ऑप्शन्स होते। आणि एक आर्किटेक्चर हाही एक ऑप्शन होता आम्हाला की जरा चित्रकलेची आवड आहे वगैरे, पण त्याच्यावर मीच काट मारली, त्यामुळे घरच्यांसमोर हे 3 होते। तर घरच्यांनी जरा चौकशी केली, त्यात असं लक्षात आलं की ॲप्लाइड आर्ट म्हणजे कमर्शियल आर्ट आहे, थोडेफार पैसे मिळू शकतील याला असं एक त्यांनी अंदाज काढला। आणि मी चौकशी केली तर म्हटलं ठीक आहे, ॲप्लाइड आर्ट म्हणजे याच्यामागे खूप काही मोठा विचार होता किंवा असं काही नाही की एक आपल्याला चित्र काढायला मिळणार ना तिथे, मग ॲप्लाइड आर्टला जावं किंवा पेंटिंगला जावं, चित्र काढायला मिळतं हा आनंद होता। आणि मग घरचे म्हणाले की ॲप्लाइड आर्ट एक चांगली शाखा आहे म्हणून ॲप्लाइड आर्टला। अच्छा सर, तुमचं चिंटू हे हास्य व्यंगचित्र ह्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली, म्हणजे त्याला चिंटू हे नाव देण्यापासून ते वर्तमानपत्रात येण्यापर्यंतचा हा प्रवास कसा होता? चिंटूचा प्रवाससुद्धा म्हणजे लहानपणापासूनच खरं सांगायचं तर चालू झाला। म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की मला चित्रकलेची आवड होती,
तशीच व्यंगचित्रकलेची आवड लहानपणी लागली. आता त्याला कारण म्हणजे आपल्या इथे जे वेगवेगळी मराठी मासिकं किंवा विशेषतः दिवाळी अंक, जर का त्यावेळचे तुम्ही दिवाळी अंक बघितले तर त्यात अनेक उत्तम व्यंगचित्रकारांची मराठीतल्या व्यंगचित्र असायची आणि मग ती दिवाळी अंक बघणं, त्यातली व्यंगचित्र बघणं हा एक आनंदाचा भाग असायचा. त्यावेळी आमच्याकडे एक 2 पुस्तकं होती. एक हसा आणि लठ्ठवा म्हणून हरिश्चंद्र लचके या व्यंगचित्रकारांचं, अगदी जुने व्यंगचित्रकार आहे, तर त्यांचं एक पुस्तक होतं. आणि दुसरं होतं हसरी गॅलरी, शिद फडणीस यांचं, शब्दविरहित त्यांची व्यंगचित्र असतात आणि ते एक पुस्तक होतं. आणि मला ते असं बघत बसायला आवडायचं. म्हणजे ती एक मला वाटतं कदाचित नैसर्गिक आवड असेल आणि ते बघायचं. किंवा जी आवाजसारखे दिवाळी अंक त्यावेळी यायचे त्यातली कार्टून्स बघायची. मग ती बघून आपण पण काहीतरी काढून बघावं अशी एक इच्छा निर्माण व्हायची आणि त्यातनं व्यंगचित्रकलेची आवड लागली. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की मी ॲप्लाइड आर्टमध्ये शिक्षण घेतलं, चित्रकलेचं शिक्षण घेतलं, पण या शिक्षणात व्यंगचित्रकला कुठे शिकवत नाहीत. पण आवड तर होती. मग त्यावेळी वेगवेगळे कॉमिक्स वगैरे बघायचो. त्यात मॅडसारखी काही कॉमिक्स होती किंवा टिनटिन, ॲस्ट्रिक्ससारखी कॉमिक्स होती, ती बघायचो. आणि ही व्यंगचित्रकलेची आवड कॉलेजमध्ये असतानाही वाढत गेली होती. पुढे जेव्हा म्हणजे मी कोर्स संपवला आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा पार्ट टाईम नोकरी वगैरे करायचो. थोडी बरी चित्र काढायचो म्हणून मला कामं पण यायला लागली होती. तर त्यामुळे मग मी जेव्हा कॉलेजमधनं बाहेर पडलो तेव्हा काय करायचं, तर तेव्हा आर्टिस्टनं पगार इतके कमी असायचे की मी म्हटलं की अरे मग ते तर आपण आत्ता कमवतोय ही बाहेरची चित्र काढून, त्यापेक्षा आपण स्वतःचीच ॲडव्हर्टायझिंग एजन्सी काढू. आणि ॲडव्हर्टायझिंग एजन्सी काढली होती. पण त्याबरोबर व्यंगचित्रकलेचं वेळ काही कमी होत नव्हतं. आणि मग ती अशी कुठे अपॉर्च्युनिटी मिळेल की जेव्हा जाहिरातीत एखादं कार्टून काढता येतं का असं एक बघायचो. त्यावेळी एक सतत जाणवत असायचं. मी व्यंगचित्रकाची आवड असल्यामुळे वेगवेगळ्या वर्तमानपत्रात, मासिकात बघत असायचो. तर त्यावेळी इंग्लिश वर्तमानपत्रात जी कार्टून स्ट्रिप्स यायच्या त्या आवडायच्या. पण सारखं वाटायचं हे सगळं परदेशी काय. म्हणजे आजही तुम्ही जर का कुठलं इंग्रजी वर्तमानपत्र घेतलं तर त्यात तुम्हाला कार्टून स्ट्रिप्स एकही भारतीय दिसणार नाही. म्हणजे भारतात प्रकाशित होणारी जी सर्व कार्टून्स आहेत, जी कार्टून स्ट्रिप्स आहेत, हा फॉर्म आवडायचा पण वाटायचं हे भारतीय का नाही. मग कोणी करत नाही म्हणून मग वाटलं की आपणच का करू नये. आणि त्यावेळी अजून एक असं हे झालं होतं की मी सकाळ वर्तमानपत्रासाठी काही कार्टून्स काढायचो. त्यांची काही सदरं होती, त्यांच्यासाठी मी कार्टून्स काढायचो. त्यामुळे त्यांच्याबरोबर एक रॅपो होता. ॲडव्हर्टायझिंगमध्ये प्रभाकर वाडेकर, म्हणजे पुढे जे चिंटू मी आणि प्रभाकर वाडेकर आम्ही दोघांनी सुरू केला. तर प्रभाकर वाडेकर माझ्यासाठी कॉपीरायटिंग करायचा. आता प्रभाकरची पण एक बॅकग्राऊंड सांगतो की तो ॲक्च्युली कॉमर्सचा विद्यार्थी, BMCCचा. पण तो त्याला ही आपली स्पर्धा असते, नाट्यस्पर्धा, पुरुषोत्तम करंडक, त्यात लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी तिन्हीची पारितोषिकं मिळाली होती. त्याच्यात तो ॲक्टिव्ह होता. तो माझ्यासाठी कॉपीरायटिंग करायचा आणि तो काही वर्तमानपत्रात ॲडव्हर्टायझिंग मॅनेजर म्हणून, म्हणजे ॲडव्हर्टायझिंग रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पण काम करायचा. आणि त्याच्यासाठी तो माझ्याकडे पण यायचा. तो फ्रीलान्स करायचा माझ्यासाठी काम. तर जाहिराती घ्यायला यायचा तर आमचं कामाचं बोलणं बाजूला राहायचं आणि आम्ही कार्टून, कॉमिक्स, ॲनिमेशन याच्यावर गप्पा मारत असायचो. आणि मग त्यातनं असं दोघांनाही वाटलं की आपण एकत्र काहीतरी करूया. आणि एकत्र काय करायचं, तर दुसरं एक जाणवत होतो, दोघंही वर्तमानपत्राशी संबंधित होतो. तर एक सारखं जाणवायचं की रोजचं वर्तमानपत्र हे निगेटिव्ह बातम्यांनी भरलेलं असतं. म्हणजे आजही काही वेगळी, त्यावेळी वेगळी नव्हती स्थिती, आजही काही वेगळी नाही आहे. तर ते बघत असताना एक जाणवलं की कुठेतरी एक रिलीफ पॉईंट हवा जो मराठी वर्तमानपत्रात नव्हता. आणि त्यातनं मग आम्ही ठरवलं की आपण काहीतरी चालू करूया. आणि लकीली आम्ही एक काही स्ट्रिप्स केल्या, त्या सकाळला दिल्या
आणि लगेच त्यांनी ते ॲक्सेप्ट केले. हा एक खूप चांगला भाग झाला आणि त्यातनं चिंटूची सुरुवात केली. आता तू अजून एक प्रश्न विचारला होता की चिंटूचं नाव कसं सुचलं, बरोबर ना? तर खरं तर वेगवेगळी नावं आम्ही काढत होतो. एकतर नावाच्या आधी कॅरेक्टर तयार झालं की आम्हाला एक खट्याळ खोडकर, मिश्किल पण तरी निरागस असा मुलगा हवा होता. त्यामुळे तुम्ही जर का चिंटूचं चित्र बघितलं तर त्याचा चेहरा निरागस आहे, पण त्याच्या कपाळावर येणारी जी बट आहे त्याच्यामुळे एकदम तो खट्याळपणा, खोडकरपणा किंवा तो त्याचा जो पट्टेवाला टी शर्ट आहे त्याच्यामुळे एक जरा रिबेलियस असा एक त्याचा काय म्हणतात त्याला कॅरेक्टर तयार झालं होतं. आणि याला नाव काय ठेवायचं, तर याच्या आधी मी एक साहस कथा सकाळसाठी केली होती. त्याचं नाव, त्यात पात्राचं नाव छोटू ठेवलं होतं. थोडा मोठा मुलगा होता, चिंटूपेक्षा बराच मोठा होता. तर ते छोटू नाव आहे म्हणून याचं नाव आम्ही चिंटू हे केलं आणि सुरू झाला चिंटू. हा थोडा लहान होता त्याच्यातनं. आणि दुसरं आम्ही काय हे केलं की तेव्हा असे ते सनी बिनी अशी नावांची फॅशन होती. तर आम्हाला असं कोणी विचारलं की बाबा तुम्ही चिंटूचं नाव चिंटूच का ठेवलं, तर त्याला आम्ही एका चिंटूतनंच उत्तर दिलं होतं की एक मुलगा असा तो 3 छोटी कुत्र्यांची पिल्लं घेऊन येतोय आणि चिंटू विचारतो की अरे किती छान पिल्लं आहेत रे, काय नाव आहेत यांची? तो मुलगा म्हणतो याचं नाव सूरज, याचं नाव रमेश आणि याचं नाव धनंजय. अरे चिंटू म्हणतो अरे किती वेगळी नावं ठेवली आहेस रे. आणि त्या मुलाला विचारतो आणि तुझं नाव काय? तर तो मुलगा म्हणतो टॉमी. तर तुम्ही जे हसलात ते चिंटूला हसू नये म्हणून आम्ही चिंटूचं नाव चिंटूच ठेवलं, असं बॉबी, सनी वगैरे असं नाही ठेवलं. सर, चिंटू यामध्ये तुमचं बालपण आहे का? नक्कीच आहे. चिंटूमध्ये म्हणजे आम्ही ज्या सगळ्या खोड्या, खरं तर प्रत्येक मुलगा हा मुलगा म्हणजे मुलं असं, मुली पण तेवढ्याच खोडकर असतात, खट्याळ असतात. तर हे सगळ्यांनी आपण केलेलं आहे वेगवेगळे. आणि त्याच्याकडे बघतच अनेक चिंटूच्या कल्पना आम्हाला सुचलेल्या आहेत. फक्त लहानपणाकडे नाही तर मोठ्यांकडेही बघत, कारण शेवटी पालक हाही एक चिंटू कार्टून स्ट्रीपमधला महत्त्वाचा भाग आहे. तर पालकांकडेही बघत अनेक सुचलेले आहेत. आता लहानपणच्या एका कल्पने म्हणजे आपण लहानपणाकडे जेव्हा बघतो तर मला आठवतं की आमच्या लहानपणी कायम विचारलं जायचं की काय रे मोठेपणी कोण होणार. मला वाटतं तुम्हालाही विचारलं असेल ना की मोठेपणी. बरं, आमच्या वेळेला तेव्हा फक्त डॉक्टर, इंजिनियर असे 2 ऑप्शन असायचे. तर त्याच्यावर एक चिंटू केला होता की चिंटूची मैत्रीण मिनी आहे, ती विचारते चिंटूला की काय रे चिंटू तू मोठेपणी कोण होणार? माझ्या बाबांसारखा डॉक्टर होणार का तुझ्या पप्पांसारखा इंजिनियर होणार? चिंटू म्हणतो मी आजोबांसारखा पेन्शनर होणार आहे. तर हे जे म्हणजे मोठ्यांचं एक वेगळा विचार असतो आणि मुलं वेगळ्याच दृष्टीने बघत असतात. किंवा आता मोठेपणी कोण होणार, कारण इतके वर्ष चिंटू केलं आहे तर एकाच सिच्युएशनकडे आपण वेगवेगळ्या अँगलने बघू शकतो. तर मोठेपणी कोण होणार याच्यावर अजून एक चिंटू केलेला मला आठवतो. तो एक हे सांगतो की चिंटू आणि चिंटूचे आई आणि पप्पा बोलत बसलेत आणि आई म्हणते चिंटू इतके चौकस प्रश्न विचारतो ना, मला वाटतं मोठेपणी तो नक्की शास्त्रज्ञ होणार. पप्पा वाटतात नाही तो ज्या पद्धतीने खेळणी मोडत असतो ना ती सगळी उघडून वगैरे, मला वाटतं मोठेपणी तो माझ्यासारखा इंजिनियर होणार. तेवढाच चिंटू बाहेरनं येतो आणि म्हणतो आई पप्पा बँडवाला होण्यासाठी काय शिकावं लागतं? तर हे आमच्याही लहानपणी म्हणजे आम्हाला कधी रेल्वेचा इंजिन ड्रायव्हर व्हायचं असायचं, कधी कंडक्टर व्हायचं असायचं, कधी क्रिकेटियर व्हायचं असायचं, तर कधी बँडवाले त्यावेळे बरेच जायचे बँड, तर बँडवाला व्हावं असंही तर हे सगळं जे आहे हे कुठल्या तरी स्वरूपात चिंटूमधनं येत होतं असंही म्हणतात. सर, आज आपण सर्वजण प्रभाकर वाडेकरांना खूप मिस करतोय आणि चिंटू हा वाक्यरचनेशिवाय अपुराच आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगा? प्रभाकर आणि माझी म्हणजे तुम्ही जर का असं बघितलं ना की चिंटूवर कुठेही लेखक आणि चित्रकार असं वेगळं बायफर्केशन नाही. हे आम्ही नेहमी म्हणायचो. म्हणजे आम्ही जेव्हा दोघंही एकत्र हे असायचो तर तेव्हा
कुठल्याही कार्यक्रमात आम्ही म्हणायचो की आम्ही कायम एकमेकांच्या कामात लुडबुड करतो, कारण त्याशिवाय एक जिन्सी एकत्र असं चिंटू तयार होऊ शकत नाही. म्हणजे काही वेळा आम्ही काय करायचो, सकाळी गप्पा मारायला बसायचो आणि गप्पा मारता मारता काहीतरी विषय निघायचा. मग कदाचित आता समजा एप्रिल असेल किंवा मार्च असेल तर तिथे अरे येताना मला आंब्याच्या मोहराचा वास आला, मग आंब्याचा मोहर, मग जोशी काकू, मग कैऱ्या, असं काहीतरी मग याचं. मग त्यातनं आम्ही लहानपणी काय अशा गप्पा सुरू व्हायच्या आणि त्यातनं कुठेतरी एक चिंटू निर्माण व्हायचा. तर त्यात असं कुठेही बायफर्केशन नव्हतं की प्रभाकर लिहायचा किंवा मी चित्र काढायचो, की त्याला आम्ही असं म्हणतो की व्हिज्युअल रायटिंग. म्हणजे प्रभाकरनी किंवा मी लिहिलं तरी तो चित्र घेऊनच यायचं ते, किंवा मी चित्र हे केलं तेव्हा त्याला काही शब्द घेऊनच ते यायचं. कधी कधी शब्दही नसायचे आणि कधी कधी चित्रही नसायचं. म्हणजे असंही आम्ही प्रयोग केलेत एक दोनदा की त्यात चित्रही नाही, फक्त मी त्यावेळे लाईट्स खूप जायचे. आता पुन्हा आजच बातमी आली आहे की आता पुन्हा लोड शेडिंग सुरू होणार आहे, कदाचित तोच अनुभव येईल. तर त्यात लाईट गेलेत आणि चिंटू म्हणतो अरे बापरे लाईट गेले, पूर्ण अंधार आहे, ब्लॅक हे फक्त फ्रेम्स आहेत. पप्पा म्हणतात अरे घाबरू नकोस, थांब मी बॅटरी शोधतोय. चिंटू म्हणतो अरे बापरे, म्हणजे मला आता माझी रेसर कारही शोधायला लागणार. पप्पा म्हणतात रेसर कार? हो, तुमच्या बॅटरीतले सेल मी रेसर कारमध्ये घातलेत. तर हे जे आहे याच्यात कुठेही चित्र नव्हतं, पण फक्त संवादातनं. आणि तो वाचल्यावर अनेकांनी असं आम्हाला कळवलं की आम्ही व्हिज्युअलाइज करू शकत होतो की चिंटू पप्पा कसे असतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स कसे असतील. तर हे अशा पद्धतीने अनेक प्रयोगही आम्ही त्याच्यात केलेले आहेत. सर, चिंटूला 30 वर्ष पूर्ण झालीत. आम्ही लहान होतो त्यावेळेलाही चिंटू छोटाच होता, आम्ही मोठं झालो तरी चिंटू छोटाच आहे. चिंटू कधी मोठा होणार आता? पुढच्या पिढ्या येतात ना, त्यांच्यासाठी चिंटू तेवढाच पाहिजे. नाहीतर काय, आत्ता चिंटू त्याचं कॉलेज संपवून नोकरीला लागून मुली बघून किंवा लग्नही झालं असतं. आता 30 वर्ष म्हणजे लग्नही झालं असतं त्याचं, आणि त्याला आता चिंटूच्या वयाचा मुलगा असता. पण काय आहे की आसपासचं वातावरण बदलत राहील पण चिंटू तेवढाच राहणार आहे. म्हणजे गंमत सांगतो की चिंटू जेव्हा सुरू झाला तेव्हा टी व्हीवर एकच चॅनेल होतं, दूरदर्शन. त्याच्यानंतर चॅनेल्स वाढत गेली, काही हजार चॅनेल्स आता झालेली आहेत. अनेक, म्हणजे तेव्हा साधा डायलचा फोन होता, त्याच्यानंतर पुश बटनचे फोन आले, कॉर्डलेस फोन आले, मोबाईल फोन आले, स्मार्टफोन आले. हे सगळं चिंटूनी बघितलं आणि त्याच्याप्रमाणे तो बदलत गेला आहे. म्हणजे एक मला चिंटू केलेला आठवतो आहे की पप्पा बाहेरनं येतात आणि म्हणतात अरे बापरे बोंबलला माझा फोन, बंद पडला आहे. चिंटू म्हणतो बघू पप्पा काय आलं, घेतो, टुक 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 टुक, झालं चालू, घ्या. आई म्हणतो शहाणा तो बाळ माझा, काय झालं होतं रे? चिंटू म्हणतो काही नाही ग, पप्पांनी चुकून चाइल्ड लॉक केलं होतं. तर ही जी पुढची पिढी आहे, मग मी जेव्हा तुमच्या पिढीकडे बघतो तेव्हा मला असं आश्चर्य वाटतं की अरे यांना मोबाईल इतका सहज कसा हँडल करता येतो. आणि मला वाटतं तुम्हालाही आश्चर्य वाटेल की तुमच्या पुढची पिढी जी आहे ती मोबाईलचं सगळं ज्ञान घेऊनच जन्मते की काय, कारण त्यांना अजून जास्त सहज येत असतं. तर हे जे पुढची पिढी स्मार्ट होत चालली आहे तसा चिंटूही स्मार्ट होतोय. त्याला वेगवेगळं, म्हणजे आता तो इंटरनेटवरचे आता काही जोक्स असतील, काही म्हणजे हे जसं मोबाईल वगैरे, तर हे सतत बदलत जाणार आहे आसपासचं. आता कोविडवरचे होते जोक, चिंटूनी कोविडवर काही भाष्य केलं होतं. तर चिंटू तेवढाच राहील, पण आसपासचं जसं पुढे बदलत जाईल तसं तो त्याच्यावर रिॲक्ट होत राहील. सर, चिंटू हा चित्रपटात आलेला आहे, मग याची कल्पना तुम्हाला होती का? एकतर अनेक वर्ष होतं मनात की चिंटूवर चित्रपट केला पाहिजे, त्यातल्या त्यात ॲनिमेशन करावं असंही एक हे होतं. पण एकूणच मराठीचा जर का विचार केला तर ॲनिमेशन, इवन हिंदीलासुद्धा आत्ता ॲनिमेशन पट परवडणं अवघड आहे. इतकं त्याचं खर्च वगैरे जो असतो तो जास्त असतो. तर त्यामुळे लाईव्ह ॲक्शन हा एक दुसरा पर्याय होता. आणि त्याच वेळे आम्हाला आधी पण काही
ऑफर्स आल्या होत्या चिंटूवर चित्रपट करायच्या, पण ज्यांच्याकडनं आलं होतं तर ते कितपत न्याय देऊ शकतील असा एक विचार आला होता, त्यामुळे आम्ही फार इंटरेस्ट दाखवला नव्हता. पण श्रीरंग गोडबोले, इंडियन मॅजिक आहे म्हणून त्यांची जी संस्था आहे, आणि श्रीरंग गोडबोलेंनी अनेक मुलांसाठी खूप काम केलेलं आहे. त्यांनी ग्रिप्स थिएटर ची सुरुवात त्यांनी केलेली आहे, आणि त्यांनी खूपच वेगवेगळ्या सिरियल्स पण तुम्ही बघितल्या असतील त्यांनी केलेल्या. तर ते जेव्हा हे प्रपोजल घेऊन आले, अर्थात प्रभाकरचे ते चांगले मित्र होते, माझ्याही चांगल्या ओळखीचे होते, तर तेव्हा असं वाटलं की हां, हे त्याला न्याय देऊ शकतील, आणि मग आमचं पोरगं आम्ही त्याच्या हातात सुपूर्त केलं. अर्थात आम्ही एवढं बघितलं की चिंटूचा जो मूळ स्वभाव आहे त्याच्यापेक्षा फार ते डायव्हर्ट होत नाही ना, पण आम्ही बाकी चित्रपटासाठी त्यांना खूप काय म्हणतात त्याला फ्रीडम दिला, आणि त्यांनी तो सार्थ ठरवला असं मला वाटतं. सर, मी जसं अगोदर बोलले की बहुआयामी व्यक्तिमत्व, तसे आम्हाला तुमचे कलाकार म्हणून वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतात. त्यातली काष्ठचित्र ही सगळ्यात सुंदर कला तुमची आहे, तर त्या संकल्पनेबद्दल आम्हाला काही सांगाल का? काष्ठचित्रबद्दल मी सांगेन, ही एक वेगळी, पण ती मुळात का केली हे एक सांगतो. की मी जसं म्हटलं की मी कॉलेज संपल्यानंतर ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालू केली. कॉलेजमध्येच माझी मैत्रीण होती, तिच्याशी लग्न केलं. ती ॲडव्हर्टायझिंग, आम्ही दोघंही ॲडव्हर्टायझिंग हे करत होतो. पण एक अशी वेळ आली की आम्हाला ॲडव्हर्टायझिंगचा कंटाळा यायला लागला, की सारखं लोकांच्या इच्छेप्रमाणे आपण काम करतोय. कोणतरी काहीतरी त्याचं प्रॉडक्ट घेऊन येतं, मग त्या प्रॉडक्टसाठी आपण जाहिरात तयार करायची, त्यांची ब्रोशर्स तयार करायची, त्यांची स्ट्रॅटेजी. मग ते म्हणणार की अरे नाही, याच्याऐवजी हे करा. तर क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन प्रत्येकाला हवं असतं. पैसे मिळत असतात, पण क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शनही हवं असतं. तर तेव्हा असं ठरवलं की काहीतरी वेगळं करायचं. चित्रकार होतो, पण असं हे नव्हतं की लँडस्केप, पोर्ट्रेट वगैरे चित्रकारांची एक आवड असते, पण दरवेळा काहीतरी वेगळं करायचं असं एक मनात इच्छा होती. आणि त्याच्यातनं मग शोध घेत होतो की काय करता येईल. आणि एकदा मी एका इंडस्ट्रीयल एक्झिबिशनसाठी गेलो होतो, तर तिथे लेझर टेक्नॉलॉजी पाहिली. म्हणजे ती इंडस्ट्रीयल यूजसाठी, मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये असल्यामुळे असे एक्झिबिशन्सना वगैरे जायचो, ते इंडस्ट्रीयल यूजसाठी वापरत होते. पण मला असं वाटलं की ह्याच्यातनं काहीतरी करता येईल. काय करता येईल मला माहिती नव्हतं. तर मग त्याच्यावर बराच विचार केला की बरं, त्यावेळी ती टेक्नॉलॉजी इतकी नवीन होती, मशीन्स प्रचंड महाग होती, त्यामुळे कोणाकडे जाऊन त्याच्यावर एक्सपेरिमेंट करणं वगैरे कोणी काही तयार व्हायचं नाही. मग ठरवलं की आपणच ते मशीन घेऊया. मग ते मशीन त्यावेळे घेतलं. तसं ते त्यावेळे बऱ्यापैकी महाग होतं, म्हणजे ते 2005 साली 12 लाखाला वगैरे असं मशीन होतं. पण ते घेतलं आणि मग त्याच्यावर एक्सपेरिमेंट करत बसलो होतो. ॲडव्हर्टायझिंग चालू असताना साईड बाय साईड एक्सपेरिमेंट करत होतो, आणि मग त्यातनं वेगवेगळ्या मटेरियल्सवर आम्ही ट्रायल्स घेतल्या. आणि त्यात असं लक्षात आलं की लाकूड हे खूप इंटरेस्टिंग मटेरियल आहे, त्याला एक स्वतःचा रिचनेस आहे, आणि जेव्हा त्याच्यावर बर्निंग वगैरे आम्ही हे करायचो तर ते अजून तो रिचनेस वाढतो. त्याच्यानंतर लाकडात आम्ही जेव्हा संशोधन करायला लागलो तेव्हा लक्षात आलं की लाकडात अनेक छटा आहेत. म्हणजे आपल्याला जनरली एक जी ब्राऊन वगैरे अशी ऑफ व्हाईट ब्राऊन अशी छटा, तर ह्यात अनेक छटा मला दिसल्या, अनेक टेक्स्चर्स दिसली, रंगही काही वेगळे मिळाले. म्हणजे जांभळ्या रंगाचं लाकूड, लाल रंगाचं लाकूड अशी हे मिळाली. म्हटलं मग ही आपण पॅलेट बनवायची. आपली पॅलेट म्हणजे जेव्हा एखादा चित्रकार चित्र करत असतो, ते रंग घेत असतो वेगवेगळे, ती त्याची पॅलेट असते, निळा, हिरवा, पिवळा वगैरे. तर आमची लाकडाचे नैसर्गिक रंग ही पॅलेट बनवायची. आणि तसे आम्ही वेगवेगळ्या रंगाची लाकडं घेतली आणि ती लेझरनी कट करून चिकटवून त्यातनं चित्र बनवली. आणि लकीली म्हणजे आम्ही ठरवलं होतं की हे करायचं आपण, त्यात यश येवो न येवो, आपल्याला हे आवडतं आहे ना ते करायचं. आणि लकीली आवडलं सगळ्यांना, आणि एक मोठा व्यवसाय उभा राहिला. आत्ता भारताबाहेर अनेक ठिकाणी आमची चित्र जात असतात. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर 3 शॉप्स आहेत जिथे आमची चित्र विक्रीसाठी आहेत. बँगलोर इंटरनॅशनल एअरपोर्ट, हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट, आणि शिवाय काही एक्सक्लुझिव्ह स्टोअर्समध्ये भारतभर ती चित्र असतात विकायला.
आणि कॉर्पोरेट्समध्ये म्हणजे कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी चित्र वापरली जातात. तर एक वेगळं काहीतरी करायचं असा विचार करून केलेला हा आमचा प्रोजेक्ट एक चांगलं हे घेतलं आहे असं म्हणायला हरकत नाही, वळण घेतलं आहे. सर, तुम्ही काष्ठचित्रामध्ये प्रामुख्याने भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग याला तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा येतो? खूप चांगलं, कारण आत्तापर्यंत कसं होत होतं की भारतीय चित्रकला एक टिपिकल स्टाईलमध्ये प्रेझेंट केली जायची, की ती त्या पद्धतीने पेंट केलेली मिनिएचर पेंटिंग असतील वगैरे. तर आम्ही तीच चित्र लाकडातनं बनवून दिली. अर्थात ती बनवताना आम्ही कॉपी केली नाही, तर आम्ही बेसिक त्यातलं जे काय मर्म असतं ते घेतलं आणि आमच्या पद्धतीने ते प्रेझेंट केलं. त्यामुळे भारतीय चित्रकला, भारतीयत्व त्यात राहिलं, पण ते एका वेगळ्या म्हणजे आम्ही या सर्व कलेला ॲक्ट असं म्हणतो. म्हणजे आर्ट, क्राफ्ट आणि टेक्नॉलॉजी या तिन्हीचा संगम असलेली अशी ती कला आहे. म्हणजे आर्ट म्हणजे प्रत्येक चित्र आधी हाताने काढावं लागतं. टेक्नॉलॉजी म्हणजे लेझर टेक्नॉलॉजी त्यात वापरली आहे. आणि क्राफ्ट म्हणजे यातला प्रत्येक लाकडाचा तुकडा हाताने चिकटवावा लागतो आणि त्यातनं हे चित्र आणि योग्य जागी योग्य तुकडा चिकटवणं. कारण एक चित्र जेव्हा तयार होतं तेव्हा जिक्सॉ पझलसारखे अनेक तुकडे असतात, तर ते योग्य जागी योग्य पद्धतीने चिकटवणं हाही एक भाग आहे. आणि याच्यासाठी आमच्याकडे टीम आहे. म्हणजे प्रत्येक चित्र मी ते एकदा पहिलं चित्र झालं की पुढची चित्र निर्माण करण्यासाठी टीम आहे. ती टीम एक सिस्टीम लावून दिलेली आहे, त्या सिस्टीमप्रमाणे काम करतात. आणि मला एक छान वाटतं की त्यांनाही ते करताना आनंद होतो. ती चित्र बनवणं हाही त्यांच्यासाठी आनंदाचा भाग असतो. सर, आज आपल्यासोबत भरपूर म्हणजे हे कला क्षेत्रातलेच विद्यार्थी आहेत. बरं. आणि तुम्ही एक कलाकार आहात, तर तुम्ही आम्हा सगळ्यांना काय मार्गदर्शन कराल एक कलाकार म्हणून? सुरुवातीला तर तुम्हाला म्हणजे मी काय केलं, मी खरं काय मार्गदर्शन, कारण मी जसं म्हटलं ना की हल्लीची पिढी इतकी स्मार्ट आहे ना की मी काय मार्गदर्शन करणार असं मला अनेकदा प्रश्न पडतो. पण मी कशा पद्धतीने गेलो की एकतर सुरुवातीला येईल ते काम केलं. म्हणजे कदाचित त्याला मी म्हणतो की डॉंकी वर्क केलं असं म्हणायला हरकत नाही. पण हे काम करत असताना म्हणजे मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये खूप काम केलं, पण हे करत असताना खूप काही शिकायला मिळालं. मग माझ्या क्लायंट्सकडनं खूप शिकायला मिळालं की तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या कशा पद्धतीने प्रॉडक्टकडे बघू शकता, हे मला त्यांच्याकडनं बघायला मिळालं. हे ज्ञान मला बाहेर कुठे मिळालं नसतं जर का मी डायरेक्ट हे बनवायचा प्रयत्न केला असता अशा टाईपचं काही वेगळं. तर मी चित्र चांगलं बनवू शकलो असतं, पण त्याचं मार्केटिंग चांगलं कदाचित करू शकलो नसतो, कदाचित मी त्याचं प्रेझेंटेशन चांगलं करू शकलो नसतो. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला जर का जास्तीत जास्त शिकता येईल पहिली काही वर्ष, तर जास्तीत जास्त शिकून घ्या. आणि हे शिकत असताना तुम्हाला पुढे काय करायचं आहे ह्याचा शोध घेत राहा. म्हणजे फक्त त्याच्यातच अडकू नका, फक्त पैशातच अडकू नका, तर आपल्याला पुढे काय करायचं आहे याचा शोध घेत राहा. आणि मग ह्याचं कुठेतरी एक कॉम्बिनेशन करून त्याचा अनुभवाचा फायदा इथे कसा करता येईल याचा वापर करून अजून काहीतरी चांगलं निर्माण करा असं मला वाटतं. आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा भेटूया.
एकदा स्वागत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रस्तुत मंथन 2022 को पावर्ड बाय कॅनॉन सिनेमा EOS सिस्टीममध्ये. सर, आज आपल्यासोबत विद्यार्थी आहेत आणि त्यांनाही भरपूर प्रश्न त्यांचा बालमित्र चिंटू याबद्दल आहेत, तर आपण त्यांच्या प्रश्नांकडे वळूयात. नक्की. नमस्कार सर, मी अपर्णा गुरव. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही एक कलाकार आहात, तर तुम्हाला कोणता कलाकार आवडतो? अरे बापरे, मला खूप कलाकार आवडतात. म्हणजे एक असा कोणता असं मला सांगता येणं अवघड आहे. पण त्यातलं जर का मी आता कार्टूनमध्ये काम करतो आहे, तर कार्टूनमधलं जर का बघितलं तर मराठीमध्ये मला शिद फडणीस, वसंत सरवटे हे दोन आवडीचे कलाकार आहेत. वसंत सरवट्यांचंही खूप वैविध्यपूर्ण, शिदंचं तर तुम्हाला माहितीच असेल, वसंत सरवटेही माहिती असतील. नंतर भारतीय पातळीवरचे जर का बघितले तर RK लक्ष्मण आहेत, मारिओ मिरांडा आहे. हे खूप आवडीचे कार्टुनिस्ट होते. जागतिक लेवललाही बरेच आहेत. म्हणजे मला कॉमिक्समध्ये ॲस्ट्रिक्स आणि टिनटिन ही दोन कॉमिक्स आवडायची. तर त्याचे उदेरजो म्हणून ॲस्ट्रिक्सचा आहे, टिनटिनचं हेज म्हणून, त्याचा आता उच्चार काय होतो मला माहीत नाही एक्झॅक्ट. पण हे सगळे जे आहेत, आणि याच्याशिवाय मॅडमधले काही आर्टिस्ट आहेत, सर्जे ॲरोगॉन्स म्हणून एक आहेत. तर असे कार्टून्समधले आणि बाकी जे इतर आहेत, तर अनेक, म्हणजे मी असा एक आर्टिस्ट धरून हा आवडतो असं नाही, तर खूप वैविध्यपूर्ण बघत राहायचो. आणि मग प्रत्येकातलं काय आवडतं एवढं घेत राहायचं, म्हणजे ॲब्सॉर्ब करायचा प्रयत्न करायचा. फार एक आर्टिस्ट मी फॉलो केला आहे असं कधी झालं नाही. सर, माझा प्रश्न असा होता की जसं चिंटू हा आमच्या बालपणीचं फेवरेट व्यंगचित्र होतं, तसं तुमचं होतं का, किंवा तुमच्या आवडीचं एखादं व्यंगचित्र? मला लहानपणचं आठवतं आहे. म्हणजे म्हणजे जेव्हा तुम्ही शाळेत शिकत असतात, एक काळ असा होता, मला वाटतं 7वी 8वीतला असा असेल, कुठलं 7वी का 8वी मला आता तेवढं आठवत नाही. तर अचानक मला असं जेव्हा मधली सुट्टी असायची ना, तेव्हा मी मधल्या सुट्टीत जायचो आमच्या लायब्ररीत. आणि लायब्ररीत जुने धर्मयुगचे अंक असायचे, इलस्ट्रेटेड विकलीचे अंक असायचे. तर ते धर्मयुगचे अंक काढायचो जुने, आणि त्यात कार्टून कोना धब्बूजी नावाचं एक अभित सुरती म्हणून एक कार्टूनिस्ट होता. अगदी सिम्पल लाईन असायची, सिम्पल जोक्स असायचे, कार्टून स्ट्रीप असायची त्यांची. तर ती बघायचो. हे बघत म्हणजे मला तेव्हा पुढे काही कार्टूनमध्ये करणार, कार्टून स्ट्रीपमध्ये करणार हे सुद्धा माहिती नव्हतं. पण एक आवड होती आणि मी ते बघत असायचो. किंवा इलस्ट्रेटेड विकली होते त्याचे ते, आणि हे सगळे जुने होते बरं का, ते जुने काढायचं. त्यात डेनिस द मेनिस यांची कॉमिक्स बघायचो. त्यात हँक केंचमन म्हणून इलस्ट्रेटेड विकलीच्या मागच्या पानावर यायची ती कार्टून्स, तर ती बघायचो. बाकी कॉमिक्स जे वेताळ म्हणून, ते फॅन्टम म्हणून जे कॅरेक्टर आहे त्याचं मराठी भाषांतर वेताळ असायचं, मँड्रेक असायचं. तर ती, आणि अमर चित्रकथा हे खूप आवडीचं हे होतं. तर ही सगळी, म्हणजे काही कार्टून्स आहे, काही कॉमिक्स आहेत. पण मला एक असं जाणवतं की मला कॉमिक्सची आणि कार्टून्सची आणि विनोदाची, या तिन्हीची आवड होती. आणि हे तिन्ही एकत्र आणणारं जे माध्यम आहे कार्टून स्ट्रीप, कार्टून स्ट्रीपमध्ये तुम्ही विनोद पण सांगू शकता, तुम्ही कॉमिक्ससारखं त्याचं एक वेगवेगळ्या अँगलने त्याच्याकडे बघू शकता आणि कार्टून काढू शकता. तर हे मला खूप असं छान वाटलं की हे आपल्याला माध्यम सापडलं, कारण सर्व आवडी एकत्र आल्या तिथे. सर, जसं आपण पाहतो की मार्वलचे मोस्ट ऑफ द मूवीज हे कॉमिक्स ॲडॅप्टेशन आहेत. बरं. आणि जॅपनीज मांगासचे पण खूप सारे ॲनिमेज बनतात. असं नाही की भारतामध्ये कॉमिक्सच नाही आहेत, पण ती रीच का बरं नाही मिळाली इंडियन कॉमिक्सला? मला असं वाटतंय, म्हणजे खरं सांगू का, मी एवढा अभ्यासक नाही आहे कॉमिक्सचा. कारण मी कॉमिक्स बघतो भारतीय, तर असं खूप इंटरेस्ट वाटत नाही, कारण ती सगळी परदेशीच वाटतात. म्हणजे तुम्ही जर का भारतीय कॉमिक्सची स्टाईल बघितली, बऱ्याच, म्हणजे मी जेवढी बघितली तेवढं, कारण मी काय ते अधिकारवाणीने नाही बोलू शकणार की, पण ही खूप फॉरेन स्टाईल वाटते मला. त्यात जे कॅरेक्टर्स काढतात
ती आपली भारतीय कमीच वाटायला लागतात. तर त्यामुळे मला वाटतं थोडासा तुम्ही जर का तेच करतायत त्याच्याशी ते खूप पुढे गेलेले आहेत. मार्व्हलचं जर का तुम्ही ग्राफिक नॉवेल्स किंवा हे बघितलं ते खूप पुढे गेलेले आहेत आणि तीच स्टाईल ॲडॉप्ट करून त्यांच्याशीच कॉम्पिटिशन करत असाल तर लोक म्हणतील आम्ही मग ओरिजिनलच बघतो. त्याच्याऐवजी काहीतरी वेगळं तुम्ही द्यायचा प्रयत्न केला जे अस्सल भारतीय असेल. म्हणजे कदाचित स्टाईल थोडी इकडे तिकडे होईल, तेवढी कदाचित ती थोडी रॉ असेल, पण एक वेगळी स्टाईल की इथल्या मातीतली असेल असं काही जर का तुम्ही केलं. इथल्या मातीतली म्हणजे असं नाही की एकदम इंडियन आर्ट स्टाईल जी तुम्ही काढावीत चित्र, पण आपल्या इथल्या लोकांना जवळची वाटेल अशी असेल तर मला वाटतं ते जास्त अपिलिंग होईल आणि लोकांना आवडेल असं वाटतं. नमस्कार सर, मी जान्हवी वानकडे. माझा प्रश्न असा होता, चिंटूला गेली 30 वर्ष झाली आहेत, पण बालमित्रांचा चिंटूला प्रतिसाद कसा होता? बालमित्रांचा चिंटूला प्रतिसाद कसा होता? एक म्हणजे तो उत्तमच होता हा एक प्रश्नाचं उत्तर. पण एक सांगतो की चिंटू हा फक्त लहान मुलांसाठी नाही आहे. म्हणजे आमच्या सुरुवातीला लोकांना असं वाटायचं की चिंटू लहान मुलांसाठी आहे वगैरे. म्हणजे आम्हाला सांगायचं अरे तुमचं ते सदर चालू झालं आहे ना, आमची मुलं वाचतात बरं का. आणि मग पुढे पुढे त्यांच्या लक्षात आलं की हे फक्त लहान मुलांसाठी नाही, हे आपल्यासाठी सुद्धा आहे. आणि मग पुढे सांगायला लागले की अरे आम्ही चिंटू वाचतो. म्हणजे ते तेव्हाही वाचत असायचे पण त्यांना सांगायला जरा संकोच वाटायचा. पण आता म्हणजे तुम्ही आज जरी चिंटू वाचलात तरी तुम्ही मोठे झालेत म्हणून तुम्हाला असं नाही वाटणार आहे की काय लहान मुलांचं आपण वाचतोय. ह्याच्यात आम्ही अर्थात तो विचार करायचो की अगदी लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत आपला वाचक आहे आणि अनेक चिंटू असे आहेत की ते मोठ्यांसाठी आहेत. त्यामुळेच पुलं गेले तेव्हा जो चिंटू केला होता त्याला जो प्रतिसाद मिळाला, कारण मोठेही तेवढेच वाचत होते, मोठेही तेवढेच कनेक्ट झाले होते चिंटूशी. आणि म्हणजे एक उदाहरण सांगतो आता यात मोठ्यांसाठी कसं एक हे असतं की एक चिंटू केला होता आणि चिंटू आणि त्याची आई दुकानात चिंटूच्या शर्ट खरेदीला गेले आणि दुकानदार एक शर्ट दाखवतो. आई म्हणते नाही नाही ही फॅशन चिंटूला नाही आवडणार. दुकानदार दुसरा दाखवतो. आई म्हणते नाही नाही हा रंग चिंटूला नाही आवडणार. तिसऱ्या चित्रात चिंटू एक शर्ट दाखवतो आईला आणि म्हणतोय आई हा शर्ट मला आवडेल का गं. तर ही पालकांवरची कॉमेंट आहे आणि ती पालकांना बरोबर कळली की अरे आपण नकळत मुलांच्या अनेक गोष्टींवर एन्क्रोचमेंट करत असतो, अतिक्रमण करत असतो. तर हे जे आहे हे नकळतपणे दाखवण्याचं काम अनेक चिंटूंमधनं केलेलं आहे. आणि अनेक कदाचित काही चिंटू मुलांना पटकन कळणारही नाहीत पण ते मोठ्यांना परफेक्ट हे कळतील. तर अशा पद्धतीने चिंटू येतं आहे. त्यामुळे हा सर्व म्हणजे आमचं पहिल्या दिवसापासून हे क्लिअर होतं की हा लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सर्वांसाठी असणार आहे. कशी जपली मला असं वाटत नाही मला फार प्रयत्न करावे लागले ते जपण्यासाठी. ती एक सहजता होती. म्हणजे ती तेव्हा जी होती तीच सहजता आपोआप आली असावी असं मला वाटतं. त्याच्यासाठी मी फार प्रयत्न केल्याचं मला आठवत नाही. कसं आहे की तुम्ही जर का म्हणजे जरी इंग्रजी कॉमिक्सचा आमच्यावर प्रभाव असला, तुम्ही अनेक इंग्रजी कॉमिक्स बघितली तर त्यात खूप व्हायलन्स असतो. कार्टून स्ट्रिप्स जरी बघितल्या म्हणजे कॅल्विन अँड हॉब्स असेल तर त्या आवडतात, उत्तमच आहेत. पण त्यात व्हायलन्स खूप दिसतो किंवा खूप असे काय म्हणतात त्याला जास्त रूढ असलेली मुलं दिसतात किंवा म्हणजे ही 4 किंवा 5 वर्षाची मुलं गर्लफ्रेंडबद्दल वगैरे असे बोलायला लागतात. तर हे कुठे पटत नव्हतं. हे त्यांचं इम्प्रेशन घेऊन आपणही तसंच काहीतरी
थोडं आम्ही जास्त व्हायलंट केलं असतं तर कदाचित आत्ता आहे त्याच्यापेक्षा जास्त चिंटू पॉप्युलर झालाही असता. पण ते आम्हाला करायचं नव्हतं कारण तो आमचा स्वभाव नव्हता आणि मला वाटतं तो स्वभाव कुठेतरी उतरतो. तर तुमच्याशी गप्पा मारून आज आम्हाला खूप छान वाटलं आणि आनंद याचा आहे की आमचा बालमित्र चिंटू याच्याबद्दल आम्हाला भरपूर प्रश्न होते आणि त्याचे उत्तर आम्हाला थेट तुमच्याकडनं मिळालेत, ह्याचा आम्हाला जास्त आनंद आहे. आणि सर तुमचा हा जो कलेचा प्रवास आहे हा ऐकून मला काही ओळी आठवल्यात. म्हणजे एक होतं स्वप्न ते मी जीवापाड जपलं आणि पुन्हा दुसरं स्वप्न कागदांच्या तुकड्यांवर अवतरलं. अहो शेवटी कलाकाराचं मन ते कलेच्या सहवासात रमलं. वा वा, धन्यवाद. थोडं बोलू? हो सर. थोडं मी कदाचित हे शेवट असेल याचा, पण तरी एक न विचारलेल्या प्रश्नाबद्दल मी थोडंसं बोलायला मला आवडेल. आणि तुम्ही कलाकार आहात, एक दृष्टिकोन कशा पद्धतीने चिंटू 30 वर्ष चालू आहे, त्यातले 22 वर्ष रोज वर्तमानपत्रातनं येत होता. आणि अनेकदा असं विचारलं जातं की तुम्हाला रोज कल्पना सुचतात कशा, हा एक तर असतो, पण याचं प्रेझेंटेशन म्हणजे चिंटू हे कला आणि कल्पना याचं एकत्रीकरण आहे. कुठलंही कार्टून किंवा कार्टून स्ट्रीप जे असतात त्यात एक कल्पना असते आणि कला असते, तुम्ही कशी प्रेझेंट करता. नुसती कल्पना असून भागत नाही. तर तुम्ही सादरीकरण जे असतं, तर आम्ही असं म्हणतो की एखादा कार्टुनिस्ट असतो तो एखाद्या दिग्दर्शकासारखा असायला पाहिजे. ते मांडणी कशी करायची तो एखाद्या सिनेमॅटोग्राफरसारखा असला पाहिजे. म्हणजे कुठल्या अँगलनी तुम्ही ते कार्टून बघताय, म्हणजे प्रेक्षक तुम्हाला कुठल्या अँगलनी त्या प्रेक्षकांना दाखवायचं आहे. किंवा तो उत्तम ॲक्टर असला पाहिजे, त्याला बॉडी लँग्वेज म्हणजे काय माहिती असायला पाहिजे. म्हणजे चिंटू घाबरून उभा आहे तर तो कसा उभा असेल, चिंटू कोणावरला तरी हे देतोय, किंवा तो चिंटू जर का सोनू आहे जो छोटं कॅरेक्टर त्याच्याशी बोलताना तो कसं बोलेल, ही जी बॉडी लँग्वेज आहे त्याच्या वेळेस त्याच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन, हे सर्व रेषातनं, म्हणजे आम्ही अभिनय रेषातनं करतो असं मी म्हणतो. तर हा जो विचार आहे हा तुम्ही कुठलंही चित्र किंवा कार्टून करताना बघताना करा असं मला वाटतं. की हे खूप महत्त्वाचं असतं की हे जे सातत्य इतके वर्ष चिंटू अजूनही लोकांना आवडतो. म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की आत्ताची लहान मुलंसुद्धा आम्ही 1991 मध्ये केलेली कार्टून पाहून हसतात आणि त्यांना ते आवडतं. तर ह्याचं कारण की हे सर्व त्या चित्रातनं आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर हे मी चिंटूबद्दलच असं नाही सांगत, तर तुम्ही कुठलंही चित्र बघताना किंवा व्यंगचित्र बघताना ह्या सर्व अँगलनी बघा, कारण तुम्ही मास मीडियाचे जर्नलिझमचे विद्यार्थी आहात. धन्यवाद सर. आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. सर आमच्या शोची एक छोटीशी प्रथा आहे, ती म्हणजे मागं मग्स ठेवलेले आहेत. जे गेस्ट येतात ते त्याच्यावर सिग्नेचर करतात आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक संदेश लिहितात. तर आपण पण सुरू करूया. मला चिंटू काढायला आवडेल याच्यावर.